आज काय म्हणजे काहीच करू दिलं नाही रमाबाळाने मला. तिला इतकं बरं नव्हतं, म्हणजे सर्दीने इतकी जाम झालेली, त्यामुळं मला स्वयंपाक तर करूच दिला नाही तिने, ना काही कामं करून दिली. सतत अंगाला चिकटणं एवढंच काम करत होती. मग सकाळी सकाळी तर काही इडलीवाला आला होता, मग त्याच्याकडून इडली वडे असं घेतलं आम्ही खायला. आणि तिला पहिल्यांदा म्हटलं चला सकाळी सकाळी आधी दवाखान्यात घेऊन जाऊ. आणि घेतलं, म्हटलं चल बाबा गाडी काढ, आधी आपण दवाखान्यात जाऊ, नंतर तू कामाला वगैरे जा. मग रमाला घेतलं आणि गेलो आम्ही दवाखान्यात. आज संडे असल्यामुळे दवाखान्यात डॉक्टर पण नव्हते नेहमीचे, दुसरेच डॉक्टर असणार होते. तर आम्ही कॉल करूनच जाणार होतो, तरी पण जरासं म्हटलं जाऊ दे, कुठला तर डॉक्टरच आहे ना, दाखवून घ्यावं. मग वरती दवाखान्यात तिला दाखवलं वगैरे, मेडिकलमधून औषधं घेतली सगळे. आणि म्हटलं आता संध्याकाळपर्यंत बघावं तिला कसं बरं वाटतंय की नाही, म्हणून मग इथेच जवळच मम्मीपाशीच थांबलो आम्ही. मम्मीच्या इथंच दवाखाना पण आहे, त्यामुळे म्हटलं थोडा वेळ तिथं थांबावं आणि मग जावं. तर जाता जाता म्हटलं आधी एक हॉलचं एन्क्वायरी करून जावी. तर मम्मीच्या इकडे जातानाच आहे हॉल, म्हटलं चला रमाबाळाला घेऊन जाऊ. तर रमाबाळ बघा तिकडे पार्किंग साईडमध्ये कसं चालायचं शिकवायचं चाललं होतं. सकाळ सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं, तर रमाबाळ तर मस्त एन्जॉय करत होती बाबासोबत तिच्या. तर पूर्ण ग्रीनरी असा परिसर होता तिथला, तिला पण बघायला छान वाटत होतं, मस्त मस्त. तर तिकडे बघितलं वगैरे, एन्क्वायरी केली आणि गेलो आम्ही घरी. तर घरी जाऊन आम्हाला परत तिकडे जायचं होतं हॉलवर, कारण की मेन मॅडमना काही भेटणं झालं नव्हतं. रमाबाळ तर आल्या झोपलं होतं, तिला खूप तकलीफ होत होती श्वास घ्यायला, कारण की सर्दीने पूर्ण जाम झाली होती. मग नंतर तिला उठवून संध्याकाळी वगैरे आम्ही गेलो आवरून. तर बघा हा हॉल आहे. तर अजून आम्ही इन्क्वायरीज करतो आहे बऱ्याच ठिकाणी, कारण की आम्हाला जो पटेल तोच आम्ही घेणार आहोत हॉल. तर गेलो आतमध्ये वगैरे, मॅडमचं वेट करत होतो. म्हटलं त्याआधी आपण टेस्टिंगला पण जाऊन यावं. मग आणि काही मी गेलो होतो टेस्टिंगसाठी जेवणाच्या. तर थांबलो होतो वाट बघत आम्ही जेवणाची तिकडे. मी जेवण टेस्ट करायला बसले होते, तर रमाबाळाला तिचा बाबा घेऊन उभा राहिला होता. त्यानंतर मग म्हटलं अनिकेतला तू बस टेस्टिंगला, मी घेऊन बसते रमाबाळाला. तर जेवण वगैरे आम्ही केलं तिकडून, आणि तिकडेच बड्डेचा पण आज इव्हेंट होता, तो पण बघितला कसं सेलिब्रेशन होतं आहे तिकडे. त्यामुळं मग तो पण बघायला आम्ही थोडा वेळ थांबलो आणि सगळं बोलणं वगैरे करून घरी निघालो. रमाला असं झोपलं की असं नरड्याला उबळ येत होती, म्हणजे खोकला आला की तिला असं ठसका लागण्याचं सारखं होत होतं. म्हणून त्यामुळे तिला रात्रीचं सारखं उचलून घेऊन थापटून थापटून झोपवावं लागत होतं. मग तिचा बाबा तिला घेऊन बसला होता. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय, गुड नाईट.